मी आज सकाळपासून मुलुंडपासून सुरू केल्यानंतर घाटकोपरपर्यंत सगळे रेल्वे कलवड बघितले आणि ह्या रेल्वे कलवडचं काम म्हणजे गाळ काढण्याचं काम हे अतिशय समाधानकारक झालेलं आहे। पण आपल्याला माहिती आहे की अपस्ट्रीम लेवलवरून नेहमी रेल्वे कलवटमध्ये गाळ कचरा हे सगळं येतच असतं आणि म्हणून अशा काही प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या आहेत की अपस्ट्रीम लेवलला त्या ठिकाणी मोठ्या जाळ्या लावण्यात याव्यात। याचं कारण नाल्यामध्ये मी आज बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची सामुग्री त्या ठिकाणी टाकण्यात येते आणि ती आल्यानंतर आपल्याला हे सांगावं लागेल की कलवटमध्ये यंत्राने साफ करता येत नाही, त्या ठिकाणी मॅन्युअलीच साफ करावं लागतं आणि म्हणून अनेक ठिकाणी माणसं उतरवून त्याची साफसफाई सुरू आहे। पण आम्ही ह्या सूचना दिल्या आहेत की रेल्वेच्या अपस्ट्रीम लेवलला चांगल्या प्रकारच्या जाळ्या बसवण्यात याव्यात। याचं कारण त्या ठिकाणी तो जर गाळ अडकला, त्या ठिकाणी ती जर सामुग्री अडवली तर ती त्या ठिकाणीच लिफ्ट करता येईल। हे वॉर्ड ऑफिसर त्या ठिकाणी हे काम करतील। पण रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन यांचा समन्वय राहावा आणि त्या समन्वयातून मुंबई पूरमुक्त कशी राहील पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचा प्रयत्न केला जावा, याच्यासाठीची माझी ही भेट व्हावी। आपल्याला ही या ठिकाणी सांगू इच्छितो की जेवढा मेट्रिक टन गाळ काढला जाईल त्याचं 50% अधिदान हे मुंबई महानगरपालिकेने रेल्वेला अदा केलेलं आहे। अजून 14 ते 15 दिवस आमच्या सगळ्यांच्या हातात आहेत आणि रेल्वे कलवट जास्तीत जास्त साफ व्हावा, त्या ठिकाणची पातमुखं ही जास्तीत जास्त साफ व्हावी जेणेकरून रेल्वेच्या नाल्यांचा प्रवाह हा अखंडपणे प्रवाहित राहील आणि प्रामुख्याने रेल्वे सेवा ठप्प होणार नाही। त्याचबरोबर रेल्वे कलवट जर तुंबली तर त्याचं पाणी लोकवस्तीत आणि रेल्वे रुळावर जाणार नाही, याच्यासाठीची काळजी आम्ही घेतो।